माता धर्म टिकवण्याकरता, या धर्माचं रक्षण करण्याकरता धर्मवीर संभाजी राजांनी आपलं बलिदान दिलं, ते धर्मवीर ठरले. पण धर्मवीर संभाजी राजांची अवस्था काय झाली महाराज? त्यांचा मृत्यू बघितल्याच्या नंतर प्रत्यक्ष मृत्यूलाही रडू यावं अशी अवस्था होती. पण या धर्माचं रक्षण करण्याकरता असे संस्कार दिले. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या छाव्याने स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्याकरता स्वतःच्या देहाचं बलिदान द्यावं. पण कशा पद्धतीचं हा बलिदान मास चालू आहे ना. काय अवस्था केली महाराज माझ्या धर्मवीर संभाजी राजांची. पण संस्कार होते महाराज राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे. जिजाऊ आईसाहेबांचे संस्कार होते. संस्कार महत्वाचे असतात, संस्कृती महत्वाची असते. आपल्याकरता संपत्ती महत्वाची कधीच नसते महाराज. कारण तुम्ही संस्कार केले तर संपत्ती मिळेल, पण संस्कार जर केले नाही तर कमवलेली संपत्ती सुद्धा जाईल. संस्कार शिकवले राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. जिजाऊ आईसाहेबांनी घडवलेलं आहे ना, म्हणून तर आजही मात्र जिजाऊ आईसाहेबांना वंदन करावं. पण या छाव्याला घडवणारे छत्रपती होते. पण काय अवस्था केली महाराज माझ्या धर्मवीर संभाजी राजांची. बघा ना छावा, बघण्याची काय गरज आहे. या धर्माकरता बलिदान देणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राजे आपल्या प्रत्येकाच्या स्मरणामध्ये राहावेत. पण काय अवस्था केली. शेवटच्या श्वासामध्ये माझ्या धर्मवीर संभाजी राजांनी मात्र म्हणावं, आबासाहेब, ज्यावेळेला औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाली आणि मला मथुरेमध्ये सोडत असताना तुम्ही माझ्या हातामध्ये हात घेतला आणि मला सांगितलं, काळजी करू नकोस मी आहे. पण आबासाहेब, आज तुमचा हात माझ्या हातामध्ये घेण्याकरता माझ्याजवळ हात सुद्धा राहिले नाही हो. आबासाहेब, आभाळाच्या डोळ्यांनी तुम्ही माझ्याकडे बघत असाल, आभाळाच्या डोळ्यांनी तुम्ही माझ्याकडे बघत असाल, पण आबासाहेब आज तुम्हाला बघण्याकरता माझ्याकडे डोळे सुद्धा शिल्लक राहिले नाही. माझ्याकडे डोळे सुद्धा शिल्लक राहिले नाही. आबासाहेब, खऱ्या अर्थाने कडकडून तुम्हाला मिठी मारावी, उभं राहावं, आलिंगन द्यावं असं वाटतंय मला, पण ते करण्याकरता माझ्याजवळ पाय सुद्धा राहिले नाही हो. माझ्याजवळ पाय सुद्धा राहिले नाही हो. पण आबासाहेब, अंगावरची कातडी सोलली गेली, मिठाचं पाणी अंगावरती ओतण्यात आलं, पण हा सिंहाचा छावा या धर्माकरता माघारी फिरला नाही. या धर्माचं रक्षण करण्याकरता स्वतःचं बलिदान दिलं. पण आबासाहेब, माझ्या रक्ताच्या अभिषेकाने जर या धर्माचं रक्षण होणार असेल तर पुन्हा पुन्हा माझ्या रक्ताचा अभिषेक या स्वराज्याच्या रक्षणाकरता आणि धर्माच्या रक्षणाकरता मी द्यायला तयार आहे. आणि शिवशंभूचा छावा म्हणून जर मला मरण येणार असेल तर पुन्हा पुन्हा शिवपुत्र म्हणून जन्माला येण्याची माझी तयारी आहे महाराज. नातं असावं मुलाचं आणि बापाचं आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. तो छत्रपतींचा छावा होता, तो छत्रपतींचा छावा होता. या धर्माचं रक्षण करण्याकरता बलिदान दिलं महाराज. अहो, अतिथीचा सत्कार करायचा असतात आणि अतिथीचा सन्मान म्हणून जर अफजल खानाला जर अतिथीचा सन्मान केला असता तर त्याचा कोथळा बाहेर काढला असता का? छत्रपतींच्या संस्कारात महाराज, एखाद्या माणसाला मारल्याच्या नंतर जर संपूर्ण समाजाचं हित होत असेल ना, तर त्या माणसाला मारणं सुद्धा हा धर्मच आहे.